बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 11. हिल साईडच्या बंगल्यावर येताच बापूरावांचे डोळे सताड फाटल्यासारखे विस्फारले. बागेतली फुलं झाडं बघत ते थोडा वेळ थांबले. त्यांचं लक्ष झोपाळ्याकडे गेलं. रसिक मन चाळवल्यासारखं झालं. मनातल्या मनात त्यांनी झोके घेतले. कोण पाहिजे? एकदम फुलझाडांच्या झुपक्यातून आवाज आला. धोंडीबा तिथं खुरपणी करीत होता. मंजुनाथ, माझा मुलगा. धोंडीबा उठला आणि त्यानं सलाम केला. तो पुढं चालत राहिला. मागणं बापूराव आले. दिवाणखान्यात येताच आपण स्वप्न पाहतोय असं त्यांना वाटलं. केवढा सुंदर दिवाणखाना. बसा, साहेब येतील एवढ्यात, असं म्हणून तो आत गेला. बापूराव सोफ्यावर बसताच विरघळल्यासारखे ते आत गेले. त्या सोफ्यात बसणं त्यांना अवघडल्यासारखं झालं. धोंडीबानं ग्लासवर पाणी आणून ठेवलं. ते गटा पिऊन ते रिकाम्या ग्लासवर तर्जनी आपटत राहिले. धोंडीबानं दुसरं ग्लास भरून आणलं. तेही ते गटा प्यायले. थोड्या वेळानं कौसल्या बाहेर आली. मुळातच तिचा मूड चांगला नव्हता. कौटुंबिक जिव्हाळाही फारसा उरला नव्हता. मंजुनाथच तिच्या मनातून घसरला होता. त्यामुळे मंजुनाथचे वडील म्हणजे तिच्या लेखी काही किंमत नव्हती. पण मंजुनाथचे वडील म्हणून बघून घ्यावेत असं तिला वाटलं. उर्मिला बाहेर येईल अशी त्यांची अपेक्षा होती. कौसल्याला बघून क्षणभर हीच उर्मिला की काय असं त्यांना वाटलं. पण लगेच त्यांच्या लक्षात आलं, छे, ही उर्मिला नव्हे, ही उर्मिलापेक्षा खूपच देखणी आहे. त्यानं उर्मिलाला टाकलं की काय, ते विचार करत बसले. पण विस्फारलेले डोळे तिच्यावर चिकटलेले होते. तिला त्यांचं ते बघणं असह्य झालं. ते डोळ्यांनी आपलं अंग चाटताहेत असा तिला भास झाला. बापूरावांना वाटलं ती पुढे येईल आणि वाकून नमस्कार करेल, पण तसं काही झालं नाही. त्याने आशीर्वाद देण्यासाठी हात वर उचलला. तो तसाच राहिला. दुसऱ्या क्षणी ती काही न बोलता आत गेली. ती बाहेर आलीच नाही. ती गेलेल्या दरवाजाकडे बापूराव डोळे विस्फारून पाहत राहिले. थोड्या वेळानं भर वेगानं मोटर बागेत आली आणि करकचून ब्रेक दाबताच थांबली. पाठोपाठ मंजुनाथ आला. सोफ्यामध्ये बुडालेल्या बापूरावांकडे त्याचं लक्ष गेलं नाही. मंजुनाथकडे पाहताना आपण कोणीतरी दुसराच माणूस पाहतो आहे असं त्यांना वाटलं. त्याच्या लग्नाच्या वेळी पाहिला होता त्यावेळी तो इतका देखणा, इतका रुबाबशीर दिसत नव्हता. त्यांना कौतुक वाटलं. मनात आलं, मी तेवढासा दिसायला बरा नाही, मग हा एवढा देखणा कसा झाला? ते त्याच्याकडे कौतुकाने बघता बघता आतून गुदगुल्या झाल्यासारखे हसत होते. तेवढ्यात मंजुनाथचं लक्ष गेलं. त्यानं डोळे आकुंचित करून पाहिलं. पहिल्या कटाक्षात त्याला ओळख पटली नाही. कोण? बापूराव का? त्यानं विचारलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर कसले म्हणून विकार नव्हते. बापूरावाने दोन्ही खांदे वर करून कानाच्या पाळ्यांना लावले आणि असा आवाज करीत आवळलेल्या तोंडाने ते हसले. त्यांच्या डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या खूपच ताणल्या होत्या. कधी आलात? 2 दिवस झाले. शिवानंदाकडे उतरलोय. आता कुठनं आलात? गाणगापूर. त्याने चौकस नजरेनं पाहिलं. खोटं वाटलं असेल का याचा त्याने अंदाज घेतला. तिथं कुठे? धर्मशाळेत.
कशाला भटकता? इथं का मुलाकडे राहत नाही असं तो म्हणेल या अपेक्षेनं ते थोडा वेळ त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले. पण त्यानं तसं काही म्हटलं नाही. तो बघतच राहिला. मग त्याने आतल्या दरवाजाकडे बोट दाखवलं आणि विचारलं, कोण? माझी बायको कौसल्या. मग त्याने अडखळत अडखळत विचारलं, उर्मिला? ती गेली. कुठं? पत्ता नाही. ते आतल्या आत हसले. यांच्याकडे बोलायचं काय आणि किती वेळ बोलत बसणार? कौशल्याची मनस्थिती ही सध्या वेगळी आहे. तेही बोलणार नाही. त्यापेक्षा यांना खोटं कारण सांगून टाकलेलं बरं, असा विचार मंजुनाथच्या मनात आला. तो उठत म्हणाला, बाबूराव. त्याने मोठ्या अपेक्षेनं पाहिलं. हे पहा, आज माझ्याकडे सिनेमाच्या क्षेत्रातली काही माणसं येणार आहेत. तेव्हा तुम्ही लवकर उठून जा. मी दुरून पाहीन त्यांना. नको, ते बरं दिसत नाही. तुम्ही पुन्हा कधीतरी या. असं म्हणून त्यानं खिशात हात घातला आणि 100ची नोट पुढे केली. ती त्याने घेतली. चला, असं तो पुन्हा म्हणाला. बापूराव खोलवर बुडाले होते. त्यांना उठता येईना. मंजुनाथनं हात देऊन त्यांना ओढलं. ते उभे राहिले. म्हणाले, तिला बोलाव. असू दे, ती आता कामात असणार. बापूराव खंगल्यासारखे झाले. जाऊ की नको, जाऊ की नको असा विचार करीत निघाले. मनू हिल साईडच्या बंगल्यावर बसला होता, दिवाणखान्यात एकटाच. मंजुनाथ नुकताच शूटिंगवरून आला होता. कपडे बदलायला वर गेला होता. कौसल्या घरात होती, पण बाहेर आले नाही. यज्ञेश्वर दिसत नव्हता. कुठंतरी बाहेर गेला असावा. धोंडीबानं ग्लासभर पाणी आणून दिलं. कसं काय धोंडीबा? त्यानं पाण्याचा ग्लास घेता घेता विचारलं. बरं आहे जी. असं म्हणून तो क्षणभर थांबला. मनूकडे पाहिलं आणि आत जायला वळला. हा धोंडीबा एक कुतूहलजनक प्राणी होता. मनूला त्याच्याबद्दल सतत कुतूहल वाटत असे. अतिशय चारित्र्यमान आणि शुद्ध माणूस आता 60च्या पुढे गेला आहे. त्याचे डोळे पाहण्यासारखे आहेत. डोळ्याभोवती आडव्या उभ्या रेघोट्यांचं जाळं आहे आणि त्या जाळ्यात अडकलेल्या 2 मासोळ्यांसारखे त्याचे डोळे होते. विठोबासारखा काळा कुळकुळीत मजबूत बांध्याचा. घरात स्वयंपाक करणं, बागेत कामं करणं, ही सगळी कामं अगत्यानं करायचा तो. उर्मिलेच्या काळापासून तो तिथं आहे. मंजुनाथकडे तो टिकला आहे याचं मनूला सतत आश्चर्य वाटायचं. सगळं मांसाहारी जेवण करायचा, पण त्यातला एकही पदार्थ तोंडात घालीत नसे. तो आपलं जेवण वेगळं करायचा. वरण, भात, भाजी किंवा दही भात. आपलं जेवण बाजूला काढून ठेवायचा आणि मगच मांस मच्छीला हात लावायचा. दरवर्षी वारीला पंढरपूरला जायचा. बाकी त्याच्या घरादाराचा पत्ता नव्हता. उर्मिला कुठं गेली याची माहिती त्याला असावी असा मनूला संशय होता. विचारलं तर तो खाली जमिनीकडे पाहतो. काही बोलत नाही. कदाचित त्याला काही माहितीही नसेल, कारण उर्मिला गेली तेव्हा तो हिल साईडवर होता. येऊन जाऊन उर्मिलेकडे असायचा. तो मद्याची ट्रॉली घेऊन बागेत गेला. पाठोपाठ मंजुनाथ आला. ऐटीत झोपाळ्यावर बसला. मनूच्या मनात विचार आला, हा लेकाचा कधीही तू झोपाळ्यावर बस, मी समोर खुर्चीत बसतो असं म्हणत नाही. आला आणि झोके घेत बसला. म्हणाला, भर ग्लास. किती? 2. कौशल्या नाही? ती हल्ली मूडमध्ये नसते. आय कांट हेल्प. का? सानिया. तिची चूक नाही मंजुनाथ.
हिच्यासाठी मी तिची प्रोफेशनल मैत्री सोडू शकत नाही. बट व्हॉट अबाउट rumors? Fuck them. Enjoy life. If I have any genius, it is a genius for living. तो एकदम चिडून म्हणाला. चिडला तरी स्वतःवर संतुष्ट होता तो. तिची आणि माझी पिक्चर्स हिट जात आहेत, हिट. त्यामुळं आम्ही दोघं जवळ येणारच. मग कौसल्यानं काय करावं? तिनंही राहावं. मी काही तिला हाकलून देत नाहीये. म्हणून 2 ग्लास भरली होती. त्याच्या मनात विचार आला, मग उर्मिला का नाही राहिली? चेस म्हणत दोघांनीही पहिले घोट घेतले. आज यज्ञेश्वर कुठे गेला? तो सानियाच्या आईला ड्राईव्ह करायला गेलाय. तिचा ड्रायव्हर आलेला नाहीये. मग आणखी एक घोट घेऊन तो म्हणाला, हल्ली बराच वेळ तो तिथंच असतो. कोण? यज्ञेश्वर. आमच्या नव्या प्रोडक्शनची जुळवाजुळव चालली आहे. तो मदतीला बरा आहे. बराच वेळ दोघेही शांत राहिले. आता सानिया इथं राहायला कधी येणार असं विचारावं असं मनूला एकसारखं वाटत होतं. पण तसं विचारलं तर तो चिडेल की काय अशी त्याला भीती वाटली. तेवढ्यात डोक्याला आठ्या घालीत मंजुनाथच म्हणाला, एखाद्याच्या आयुष्यात कधी ना कधी क्रिटिकल पिरियड येतो. थोडा निकराचा, तणावाचा काळ. आम्ही नायक असलो तरी प्रत्यक्ष जीवनात आम्ही ट्रॅजिक हिरोज. शोकाकुल नायक. शोकाकुल. नाटक, सिनेमा यातल्या नायकाच्या भूमिका आम्ही हव्या तशा वळवू शकतो, पण प्रत्यक्ष जीवनातल्या भूमिकेवर आमचं नियंत्रण नसतं. तशात मी तर प्रत्यक्ष जीवनातला हॅमलेट. त्याला जगावं की मरावं हा प्रश्न पडला. मला असं जगावं की तसं जगावं हा प्रश्न पडतो. माझ्या मनाला तृप्तता नाही. मग ती एखादी भूमिका असो, एखादी स्त्री असो, मी सदैव अतृप्त राहतो. आणि पुन्हा तृप्ततेसाठी शोध सुरू होतो माझा. हा शाप आहे मला. त्यामुळे मला एक जागी स्थैर्य नाही. मग मान हलवीत तो पुढे नाराजीनं म्हणाला, मला नीटसं बोलता येत नाही. लेखकानं लिहिलेले संवाद आजवर बोलत आलोय मी. मंजुनाथ, तू मला माझा मित्र म्हणवतोस म्हणून विचारतो. विचारू ना? विचार ना, विचार. तू मगाशी प्रोफेशनल मैत्री असा शब्द वापरलास. सानी अशी प्रोफेशनल मैत्री आहे म्हणालास. त्याचा व्यावहारिक अर्थ काय? तो नुसताच सूचक रीतीने हसला आणि थोड्या वेळानं म्हणाला, माझं काय झालंय माहिती आहे का? मला जे ज्या क्षणी वाटतं ते त्या क्षणापुरतंच असतं. दॅट इज माय ट्रॅजेडी. तो क्षण गेला की मी दुसरीकडे कुठंतरी असतो. जे माहीत झालं, परिचित झालं, त्याचं आकर्षण संपतं. मग ती वस्तू, ती व्यक्ती माझ्यापुरती संपून जाते. दॅट इज माय ट्रॅजेडी. पण त्यामुळे दुसऱ्या कोणाचं तरी नुकसान होतं. उर्मिला, कौसल्या यांच्या आयुष्याच्या धुलदाणीला काहीच महत्व नाही का? म्हणून काहीशा चिडखोर आवाजातच विचारलं. अचानक त्याच्या मनात राग उफाळला. तो मंजुनाथाच्या लक्षात आला. तो बराच वेळ गप्प राहिला. मग थोड्या वेळानं म्हणाला, आता तुझं सानियाशी पक्क झालं म्हणजे कौसल्या आत्महत्या करेल किंवा घर सोडून जाईल किंवा उर्मिलेसारखी बेपत्ताही होईल. पिता पिता त्यानं एकदम नजर वर करून मनूकडं पाहिलं. बेपत्ता हा शब्द त्याला बोचला होता. पण
बोलला मात्र काही नाही. तो स्वस्थपणाने पीत राहिला. मनू म्हणाला, ती माघारी जाताना तिची अवस्था कशी असेल? ते आपल्या वडिलांकडे जाऊ शकत नाही. का? ती सभ्य माणसं आहेत. मनू चिडून म्हणाला, सभ्य माणसाचं तू मला काय सांगतोस? मोठा लेखक, मोठा नाटककार. मंजुनाथाचाही आवाज चढला. आणखी आवाज चढवून तो म्हणाला, तुला काय माणसांची ओळख आहे? अरे तू जेवढा सभ्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्या जवळ जवळ जाशील तेवढी तुला लफंगेगिरीचीच अधिक ओळख होईल. तुला मी सांगतो मनो, 90% लोक सेक्शुअली भुकेलेले असतात आणि ते माझ्यासारख्या उरलेल्या 10% रागानं तिरस्कारानं बोलत असतात. या 90तल्या कुणालाही संधी मिळाली तर तेही माझ्याच मार्गाने जातील, पण त्यांना तशी संधीच मिळत नाही आणि त्यांच्यात ते धैर्यही नाही. म्हणून ते सभ्य असतात किंवा सभ्य दिसतात. मंजुनाथ, हे जे तुझं तत्वज्ञान आहे ना, डॅम इट, माझं काहीही तत्वज्ञान नाही. इनफॅक्ट मला कोणत्याही तत्वज्ञानाशिवाय जगायचं आहे. आणखी तुला एक सांगतो मनू, तत्वज्ञानाप्रमाणे कोणीही वागत नाहीत. बहुतेक जण आधी जमेल तसं वागतात आणि मग त्याचं तत्वज्ञान करतात. बोगस पीपल. तुझा ग्लास भरू का? येस प्लीज. आणि मला एक सांग, मी जर एवढा चारित्र्यहीन असेन तर तू काय एवढी वर्षे माझ्याशी मैत्री टिकून आहेस? व्हेरी सिंपल मंजुनाथ, मी लेखक आहे, नाटककार आहे. मला सर्व तऱ्हेच्या, विशेषतः तुझ्यासारख्या चाकोरी बाहेरच्या माणसात अधिक इंटरेस्ट आहे. एक माणूस जाणून घेण्यात इंटरेस्ट. एक नाटककार म्हणून. मग नाटककार म्हणून तू हेही मान्य करायला पाहिजेस की कलावंतांना नीतिनियमांच्या बंधनात जखडून ठेवण्याचा अधिकार नाही. मूर्ख आहेस मंजुनाथ तू. कलावंतांनी समाजाकडे सर्व काही मागावं आणि ती मागू नये. कुणाही कलावंताला स्वतःची कला फुलवण्यासाठी 4 बायका नाचवायलाच पाहिजेत असं नाही. कोणी नाटककार केला रे तुला? मंजुनाथ काहीसा हतबल होत म्हणाला. त्यावर मनू म्हणाला, तुम्हाला वाटतं सामान्य माणसं तुम्हाला बघायला धावतात, पण त्यांना सुद्धा मनातनं तुमच्याबद्दल थोडासा सुद्धा आदर नसतो, हे लक्षात ठेव. कशावरून? माझ्याच बायकोचं उदाहरण घे. मीराला मी इथं आलेला आवडत नाहीये. का? तिला वाटतं तू मला तुझ्या मार्गाने नेशील. मीराला आपला नवरा आलेला आवडत नाही. तिलाही इथं येणं आवडत नसणारच. ह्या गोष्टीचा मंजुनाथला थोडा खेद झाला. ही गोष्ट त्याच्या जिव्हारी लागली. थोडा वेळ तसाच गेला. मग मनू उठला. उशीर झाला होता. म्हणाला, आता निघतो मी. तो काही बोलला नाही. एक कुतूहल म्हणून मनूने विचारलं, सानिया इथं कधी येणार? आय डोंट नो. तिची ती म्हातारी आई आहे ना, तिचा अडसर असावा. का? तिचा विरोध आहे? सानिया वयानं लहान म्हणून? नाही रे, मी उर्मिलेला मारली असं तिच्या मनानं घेतलंय. तिला वाटतं मी सानियालाही तशीच मारीन. थेरडी बोलते तेव्हा तोंडातनं लाल शिंतोडे फरलांगभर उडतात. तोंडात सदान कदा पानाचा तोबरा. मनू काहीच बोलला नाही. त्याला मोकळीक असती तर तिच्या आईला तसा संशय येणं स्वाभाविक आहे असंच तो म्हणाला असता. माझ्या सहवासात आलेल्या स्त्रियांचा मी विचार करतो. उर्मिला, कौसल्या, रेखा. येस,
Rekha and some others too, whom you don't know. They were all nice, very nice. पण त्या सगळ्याच मला हव्या हव्या म्हणताच माझ्या हाती आल्या. बट दिस सानिया, व्हेरी व्हेरी लवेबल. पण तिच्यात एक फरक आहे. ती हवी म्हणताच हाती येत नाही. तिच्या वागण्यात असं काहीतरी चमत्कारिक आहे. म्हणजे तो पारा खाली पडतो ना, थर्मामीटर फुटल्यावर, आणि तो पारा हातात पकडता येत नाही, तसं सानियाचं आहे. ती सुटेल, हातून निसटेल अशी सारखी भीती वाटत राहते. म्हणून मग तिला पकडण्याची धडपड सुरू होते. दॅट मेक्स द अफेअर मोर रोमॅन्टिक. हा थ्रिलिंग अनुभव मी सध्या घेतोय. याच्यात चॅलेंज आहे, अँड चॅलेंज स्टिम्युलेट्स मी. मनू ऐकत उभा राहिला. मग मंजुनाथ एकदम आठवण झाल्यासारखं म्हणाला, दॅट रिमाइंड्स मी. तू माझ्यावर लिहित होतास, त्याचं काय झालं? 90% स्क्रिप्ट तयार आहे. मग ते घेऊन ये, सानियाला दाखवू, तोच विषय घेऊ. व्हॉट डू यू थिंक? अ व्हेरी गुड आयडिया. त्यानं मंजुनाथचे हस्तांदोलन केलं आणि तो जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याला कौशल्याला भेटायची इच्छा होती. तो बंगल्यात आला. एकेका खोलीतून फिरला. कौशल्या कुठंच दिसली नाही. ही गेली की काय उर्मिलेसारखी, असा त्याला संशय आला. तो पाठीमागच्या धोंडीबाच्या खोलीकडे आला. त्या खोलीत ती काळोखात एका स्टुलावर बसली होती. बाजूला हातभर उंचीची काळी कुळकुळीत विठोबाची दगडी मूर्ती होती. मूर्तीवर धोंडीबानं पांढरं शुभ्र गंध लावलं होतं. फुलं वाहिली होती. समोर एक छोटी समई पेटत होती. धोंडीबा वारकरी होता. दरवर्षी न चुकता पंढरपूरला जायचा. वहिनी, इथं बसलात? ती जागच्या जागी चुळबुळली, पण काही बोलली नाही. समईच्या मंद प्रकाशात ती काहीशी भयान दिसली. अनेक वर्षांनी म्हातारी झाली आहे असं वाटलं. पूर्वीचं तारुण्य तेज लोपलं होतं. तिचा उदास उजाड चेहरा मनूला पाहावला नाही. त्यानं विचारलं, तुम्ही काय करायचं ठरवलंय? बघायचं, एवढंच ती म्हणाली. ती बोलली असं वाटलंच नाही. विठोबाच बोलला असा त्याला भास झाला. 5 मिनिटं तो समोर बसला. तिची काही बोलण्याची इच्छा दिसली नाही. तो तिथं बसल्यामुळं ती काहीशी अवघडल्यासारखी झाली होती. ते मनुष्या लक्षात आलं. तो उठला, म्हणाला, येतो मी. काही मदत लागली तर मात्र मला सांग. तिनं फक्त बसल्या जागी थोडेसे हात हलवले. सांगितलेलं ऐकलं, एवढंच तिला बहुधा सांगायचं होतं. मनू वळला आणि निघून गेला. बागेतून जाताना त्यानं वळून पाहिलं. त्या काळोखात मंजुनाथ झोपाळ्यावर बसून झोके घेत होता आणि पीत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.